दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपला शब्द फिरवला। त्यांनी जाहीर केलेलं पॅकेज अतिशय फसवं आहे अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। शेतकऱ्यांचं झालेलं प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पानं पुसणारी आहे। तसंच बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना त्यांनी निव्वळ बहाणे केलेले आहेत, शोधलेले आहेत अशी टीका फडणवीसांनी केली। तर शेतकऱ्यांनी मदत जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना जी मदत जाहीर झाली त्यानंतर भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे। कधी नव्हे ते उद्धव ठाकरे बाहेर पडले होते आणि त्यामुळेच भरीव मदत मिळेल असं वाटलं देखील होतं। मात्र ही तुटपुंजी मदत जाहीर केल्याची टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे। मराठवाड्यातला शेतकरी जो अतिवृष्टीने पूर्णपणे रस्त्यावर आला, उघडा पडला, बरोबरीने उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली भागामध्ये जे मेजॉरिटी महाराष्ट्राचा भाग हा अतिवृष्टीने पूर्ण उद्ध्वस्त झालेला असताना आज जी घोषणा केली आहे ती इतकी तुटपुंजी आहे की शेतकरी ज्याकडे आस लावून बसला होता की काहीतरी भरीव घोषित होणार आहे, कारण कधी नव्हे ते उद्धव ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी लांबून का होईना परंतु परिस्थिती पाहिली आणि त्यामुळे आता प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यामुळे काहीतरी भरीव मिळेल असं वाटलं, पण ते इतकं पोकळ निघालं। राज्य सरकारनं पूरग्रस्तांकरता जाहीर केलेल्या 10,000 कोटींच्या पॅकेजचं किशोर तिवारी यांनी स्वागत केलं। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की हे 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात दिवाळीपूर्वी मिळतील। तर मला सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करायची आहे, कर्मचाऱ्यांना विनंती करायची आहे की त्यांनी तातडीने ही मदत बँकेत जमा करावी व मला बँक अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सुद्धा लक्ष याकडे वेधायचं आहे की अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक छोट्या छोट्या अडचणीमुळे ही मदत वेळेवर मिळत नाही। तर तलाठी बंधू आहेत, आमचे तहसीलदार बंधू आहेत, जिल्हाधिकारी आहेत, त्यांनी ही मदत दिवाळीपूर्वी मिळेल अशी व्यवस्था करावी। मनाली, जेव्हा परिस्थिती विचित्र होती, भयान होती, तेव्हा महाराष्ट्रभरातल्या प्रतिनिधींपर्यंत आम्ही पोहोचलो आणि प्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावर गेले। तिथे शेतकऱ्याच्या तोंडून आपण ऐकलं, जाणलं की काय परिस्थिती आहे। आज पुन्हा एकदा आपण आमच्या प्रतिनिधींपर्यंत आणि त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचूया आणि जाणून घेऊया मिळालेली मदत त्याला पुरेशी आहे का। जातोय अमरावतीला, आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्या संपर्कात आहेत। रायचंद, अतिवृष्टीमुळे अमरावतीतल्या अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं आहे। आता जे पॅकेज जाहीर केलंय, जी मदत जाहीर केली आहे ती पुरेशी आहे का, हा एक भाग। दुसरा महत्त्वाचा भाग, कधी कधी असं होतं की मदत जाहीर होते पण थेट अंमलबजावणी शेतकऱ्याच्या हातात, त्याच्या खात्यात काहीच पडत नाही, काय सांगाल? सुवर्ण, अगदी बरोबर आहे, पण आपण एक करेक्शन करूया। मी अमरावतीत नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे। सातगाव पठार हा एरिया आहे। पुणे जिल्ह्यातलं जे नुकसान आहे याबद्दल आपण बोलणार आहोत। सातगाव पठार हा बटाट्याचा खूप मोठा आगार आहे आणि याच आगारामध्ये किंवा कांद्याच्या आगारामध्ये नेमकी परिस्थिती काय होती, शेतकरी समाधानी आहेत का या सगळ्या मिळालेल्या पॅकेजवरती, हे विचारणार आहोत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। मला सांगा, आता ठाकरे सरकारने जी काही मदत जाहीर केलेली आहे तर यावरती तुम्ही समाधानी आहात का? ठाकरे सरकारने जी हेक्टरी 10,000 मदत जाहीर केलेली आहे, सरकारपुढे सुद्धा काही मर्यादा आहेत, पण सातगाव पठार भागातील जो शेतकरी आहे तो बटाटा पिकासाठी भांडवली खर्च हा मोठा असतो। अनेक पतसंस्था असतील, राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा सहकारी सोसायट्या असतील, यामार्फत तो ह्या बटाटा पिकासाठी कर्ज घेत असतो। आज बटाटा पिका काढणीला आले असताना अतिवृष्टीने 8 ते 10 दिवस सातगाव पठार भागामध्ये धुमाकूळ घातल्यामुळे बटाटा पीक पूर्णपणे नामशेष झालेले आहे। दसरा दिवाळी हे सण जवळ आलेले आहे। दसरा दिवाळीचा सोहळा पण सातगाव पठार भागामध्ये घेतलेल्या बटाटा पिकासाठी या सोसायट्या असतील, राष्ट्रीयकृत बँका असतील, पतसंस्था असतील, यांचं कर्ज कसं फेडायचं हा फार मोठा प्रश्न आज शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे। येणारी दिवाळी ही शेतकऱ्याच्या दृष्टीने चिंतातूर आहे। पिकाचं हे जे पीक कर्ज आहे ते कसं फेडायचं, सोसायट्यांचं कर्ज कसं फेडायचं हा मोठा प्रश्न आहे। अजून काही शेतकरी आहेत, मला सांगा, हेक्टरी किती खर्च होत होता आणि हे सगळं तुम्हाला 10,000चं पॅकेज परवडणार आहे का? आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार हा बटाट्याचा आगार समजलं जातं।
आणि केवळ हा सारा परिसर निसर्गावर पिकणारा आहे. पीक चांगलं येतं बहरतं, परंतु मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे संपूर्ण पिकाची नासाडी झाली आणि शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकून जिल्हाधिकाऱ्यांनी देखील येऊन पंचनाम्याचे आदेश दिले. पंचनामे झाले, पण शासनाने एक तुटपुंजी मदत जाहीर केली. हेक्टरी 10,000 रुपये म्हणजे एक तुटपुंजी मजुरी देखील भागत नाही. शेतकऱ्यांपुढे आज एवढा मोठा प्रश्न उभा आहे की स्वतःचा जीवनचरितार्थ चालवण्याचा प्रपंच आहे, मुलांचं शिक्षण आहे, आरोग्य आहे आणि मुलामुलींची लग्न करायची, हा शेतकऱ्यांपुढे हाच प्रश्न आहे. तेव्हा शासनाकडे अशी मागणी आहे, भरीव रक्कम द्यावी आणि शेतकऱ्यांनी जे पीक कर्ज घेतलेलं आहे, मग ते सहकार्य सोसायटी असतील, बँका असतील, राष्ट्रीयकृत बँका असतील, हे पीक कर्ज माफ करावं अशी आमच्या शेतकऱ्याची तळमळीची विनंती आहे. समाधानी नाही आहेत, अजून सुद्धा शेतकरी आहेत. तुमचं नेमकं काय पीक होतं, कांद्याचं कसं नुकसान आहे आणि हे समाधानी आहात का तुम्ही यावरती? नाही ना, खरंच कर समाधान नाहीये. कारण 4,000 रुपये किलोनं कांद्याचं बी घेतलं. बी टाकल्यानंतर जवळजवळ महिनाभर कंटिन्यू पावसानं बियाचं पूर्ण नुकसान झालं. ज्या शेतकऱ्यांचं रोप वाचलं त्या शेतकऱ्यांनी कसं बसं कांदा लावलं होतं, परंतु पुन्हा एकदा 15 दिवस कंटिन्यू पावसानं त्या रोपाला पीळ पडला आणि कांद्याचं जवळजवळ 50-60% नुकसान झालेलं आहे. पहिल्या पिकात बटाट्याचं नुकसान, दुसऱ्या पिकात कांद्याचं नुकसान. खरोखर शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं आहे. यातून शासनाने दिलेली जी मदत आहे ती अतिशय तुटपुंजी आहे. त्या मदतीमध्ये शासनाने वाढ करावी अशी आम्हा शेतकऱ्यांची विनंती आहे. खूपच तुटपुंजी मदत आहे. तुम्ही काय सांगाल, तुमचं कसं नुकसान झालेलं आहे आणि या 10,000 वरती तुम्ही समाधानी आहात का? एकरी बटाट्याला 60,000 ते 65,000 रुपये खर्च येतो. 10,000 रुपये हेक्टरी मंजूर केलेले आहे. शासनाने जे सरकारने 10,000 रुपये हेक्टरी देण्याचे कबूल केलेले आहे. हेक्टरी 10,000 रुपयामध्ये काय होते, 1 एकराला खर्च येतो शेतकऱ्याला बटाट्याला 60,000 ते 65,000 रुपये. 4,000 ते 5,000 रुपये लोकांनी कांद्याचं बी आणून लावलेलं, ते बी गेलेलं, मागचं पीक गेलं, पहिलं बी गेलं. त्याच्यानंतर शेतकरी जगणार कसा? त्याच्यानंतर बँका झाल्या, सहकारी बँका झाल्या, जे काही उसनवारी असेल, कोण्या घरातलं सोनं नाणं मोडलेलं असेल, तर हे लोक फेडणार कशी आणि याला पर्याय काय हो? शासनाने याच्या पुढे पर्याय काय ठेवलेला आहे? ठीक आहे, 10,000 रुपये तुम्ही हेक्टरी देणार आहेत, पण जे पिकासाठी लोकांनी कर्ज काढले, घरातले डागडूग गहाण ठेवले, पाहुण्या रावळ्यांकडून पैसे आणलेत, याच्यासाठी काय करणार? किंवा बँका काय करणार आहेत? बँकांचं जे कर्ज आहे त्याच्यासाठी काय करणार आहे? तुम्ही 10,000 दिले, म्हणजे शेतकऱ्यांनी ते जे बँकांचं कर्ज आहे ते फेडणार आहेत का? उद्या बँकांचे अधिकारी त्याच्यावरतीच शेतकऱ्यावरतीच लादवणार आहेत. तुम्ही काय सांगाल, समाधानी आहात का या सगळ्या रकमेवरती शासनाने जी जाहीर केलेली आहेत? नाही, समाधानी नाही, पूर्णपणे समाधानी नाही. शेतकरी इतका आता याच्या संकटामध्ये अडकलेले आहे ना, बास रे पूर्णपणे अडकलेले आहे. तर कशाच शेतकरी उजरणार नाही. 10,000 रुपयामध्ये काय होणार? अहो, जर मंचरला यायचं म्हणलं तर इथून 20 रुपये तिकीट लागते, परत यायला 40 रुपये. किती वेळा आम्ही मंचरला, आमचं मार्केटमधून आम्हाला सगळं हे करावं लागतं, नाही परवडणार तर आम्हाला. एकूणच आपण पाहिलं सुवर्णा, या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत. 10,000 म्हणजे अगदी तुटपुंजी आहे, या पिकाला न परवडणारी आहे. जो खर्च झालाय एकरी 60,000च्या पुढे हा सगळा खर्च आहे नक्की राहायचं.